लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या विरारच्या जीवदानी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी आले असल्याचे दिसून आले। पहाटेपासूनच पाऊस सुरू असला तरीही भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली। विरारच्या जीवदानी देवीच्या दर्शनासाठी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक गर्दी करतात। सुरक्षतेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सुरक्षा कवचही उभारण्यात आले आहेत। मंदिर सुरक्षेचा आढावा दहशतवादी विरोधी पथकाने सुद्धा घेतला आहे। 9 दिवस मंदिरात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या जोडीला विवा महाविद्यालयाचे एनसीसी विद्यार्थी हजर आहेत, तर मंदिर ट्रस्टचे 100 सुरक्षा रक्षक त्यांना मदत करणार आहेत। त्याचबरोबर मंदिरात आणि मंदिराच्या खाली हत्यारबंद पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे। आपण बघा की जीवदानी मंदिर माता मंदिरने इथं 3 बाजूनी उतरण्याची चढण्याची व्यवस्था केलेली आहे। फॅनिक्युलर रेल हा 4था मार्ग आहे आणि या सर्व बाजूला पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली साधारण 180 ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत। विविध ठिकाणी सुरक्षतेसाठी असणाऱ्या आवश्यकता सगळ्या बाबी पूर्ण केलेल्या आहेत। इथे स्काउट गाईड्स, एनसीसी, एनएसएस याचे विद्यार्थी सेवा देत आहेत। अनेक नागरिक, अनेक मंडळ इकडे सेवा देत आहेत। जीवदानी मंदिर ट्रस्टचा स्टाफ आहे, बडगी मंडळी आहेत, ट्रस्ट मंडळी आहेत। हे सगळं जीवदानी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांना योग्य वेळेमध्ये दर्शन मिळावं यासाठी प्रयत्न करतात। प्रसादालयाची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, टॉयलेटची व्यवस्था आहे। सर्व ठिकाणी येण्या जाण्यासाठी चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँडची व्यवस्था आहे। आणि तरीही नागरिकांना आम्ही विनंती करतो, भाविकांना विनंती करतो, आपल्या काय सजेशन असतील तर त्या सजेशनचा आम्ही नक्की स्वीकार करू आणि यापेक्षाही चांगली सेवा देण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू। ही सेवा चांगलीच आहे, पण यातही चांगली सेवा देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। ठीक है।